हॅलो स्टुडंट, आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत वन्स कॉम्प्लिमेंट मेथड. वन्स कॉम्प्लिमेंट मेथड. ठीक आहे. आपण चॅप्टर नंबर 1 पाहत आहोत, नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीममधला हा 7वा टॉपिक आहे आपला. या 7व्या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे वन्स कॉम्प्लिमेंट्स मेथड. तर वन्स कॉम्प्लिमेंट मेथड कशासाठी यूज केली जाते? तर वन्स कॉम्प्लिमेंट मेथड परफॉर्म करते सबस्ट्रॅक्शन बाय रूल्स ऑफ ॲडिशन. म्हणजेच काय? तर ॲडिशनचे रूल्स यूज करायचे, मात्र सबस्ट्रॅक्शन झाली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 13 - 10 हे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचे आहे, मात्र आपण रूल्स यूज करणार ॲडिशनचे. आपण ॲडिशनचे रूल्स शिकलेलो आहोत. तर ॲडिशन करायचे आहे आपल्याला, मात्र उत्तर जे आलं पाहिजे ते आलं पाहिजे 3. ठीक आहे, +3 हे तुमचं उत्तर आलेलं पाहिजे. म्हणजे वन्स कॉम्प्लिमेंटने आपण काय करू शकतो? वन्स कॉम्प्लिमेंट्स मेथडने आपण काय करू शकतो? तर सबस्ट्रॅक्शन करू शकतो, मात्र यूज काय करायचं आपल्याला इथे? तर ॲडिशनचे रूल्स यूज करायचे. म्हणजे बाय युझिंग ॲडिशन्स रूल्स वी कॅन परफॉर्म द सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंट्स म्हणजे काय, तर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे समजणं महत्त्वाचं आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण जर ए याला जर कॉम्प्लिमेंट केलं, कॉम्प्लिमेंट म्हणजे त्याच्यावर आपण बार दिला. ठीक आहे. वन्स म्हणजे इथे आपण ए घेतला, याला कट करतो. जर आपण ए घेतला आणि त्याला म्हटलं की त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट काय, तर एचं वन्स कॉम्प्लिमेंट असतं ए बार. फॉर एक्झाम्पल एक्स घेतला तर एक्सचं कॉम्प्लिमेंट काय येतं? तर त्याचा एक्सचा बार म्हणजे त्याचं काय? कॉम्प्लिमेंट, एक्सचं कॉम्प्लिमेंट. आता फॉर एक्झाम्पल जर आपण बायनरी नंबर्समध्ये घ्यायचं झालं तर आपण म्हटलं की एची व्हॅल्यू काय आहे, तर समजा 1010. ठीक आहे. तर त्याचं कॉम्प्लिमेंट काय हे होईल? तर त्याचं कॉम्प्लिमेंट होईल ए बार. बरोबर. एचं कॉम्प्लिमेंट काय होतं? ए बार. म्हणजेच काय? तर 1010चा बार. ठीक आहे. किंवा त्याची टोपी, त्याच्या डोक्यावर टोपी, असं जर आपण म्हटलं तर बघा, आता जर आपण वन्स कॉम्प्लिमेंट करतोय, त्या गोष्टीचं कॉम्प्लिमेंट करतोय, तर जिथे 1 असेल, मी दुसऱ्या पेनने दर्शवतो तुम्हाला, ज्या ठिकाणी 1 असेल त्या ठिकाणी आपण त्याला रिप्लेस कशाने करतो? 0ने. आणि ज्या ठिकाणी 0 असेल त्याला रिप्लेस करतो 1ने. ठीक आहे. म्हणजे 1 रिप्लेस्ड बाय 0 अँड 0 रिप्लेस्ड बाय 1. या कन्सेप्टला काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंट मेथड म्हणायचं. ठीक आहे. मग जर आपण एक्झाम्पल घेतलं आहे 1010, याचं कॉम्प्लिमेंट काय होईल? 0101. आलं लक्षात? म्हणजे तुमचा ए बार जो आहे तो काय येईल? ए बार इज इक्वल टू 0101. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं ए जर आपण घेतला 1111, तर ए बार काय होईल? ए बार इज इक्वल टू 0000. काय केलं आपण? ह्या 1ला, सगळ्या 1ला काय केलं? रिप्लेस 0ला केलं. ठीक आहे. 1 इज रिप्लेस्ड बाय 0. आणि फॉर एक्झाम्पल जर आपण दुसरं एक्झाम्पल घेऊयात, 0000 असते ए जर असेल तर एचं कॉम्प्लिमेंट काय होईल? ए बार. आणि जे काही बायनरी नंबर्स आहे त्याचं ॲन्सर काय येईल? 111. ठीक आहे. 4 टाइम्स 1. कारण का जो काही 0 आहे त्याला रिप्लेस कशाबरोबर केलं आपण? 1ला. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, 1 इज रिप्लेस्ड बाय 0 अँड 0 इज रिप्लेस्ड बाय 1. या कन्सेप्टला काय म्हणायचं? वन्स कॉम्प्लिमेंट्स मेथड असं म्हणायचं. ए इज इक्वल टू, जर त्याचं कॉम्प्लिमेंट केलं तर त्याचं आन्सर येतं ए बार. ठीक आहे. तर आता आपण यात काय करूयात? वन्स कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शनच्या स्टेप्स पाहूयात. वन्स कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शनच्या काही स्टेप्स आहेत. म्हणजे आपल्याला जर वन्स कॉम्प्लिमेंट करायचं असेल किंवा वन्स कॉम्प्लिमेंट मेथडने सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करायचे असेल बाय युझिंग रूल्स ऑफ ॲडिशन, ॲडिशन्सचे रूल्स यूज करून आपण जर वन्स कॉम्प्लिमेंट मेथडने सबस्ट्रॅक्शन करणार असाल
तर त्यासाठी काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत बघा. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर फर्स्ट आहे फाइंड बायनरी ऑफ ए. ठीक आहे, ए म्हणजे काय, तर आपण ॲडिशन करताना कशी ॲडिशन करणार आहे किंवा सबस्ट्रॅक्शन करताना कशी सबस्ट्रॅक्शन करणार आहे. तर ए मायनस बी जर आपल्याला करायचं असेल तर आपण या ठिकाणी काय करणार आहे, ॲडिशनचे रूल्स यूज करणार. म्हणजे काय, ए प्लस बी. ठीक आहे, म्हणजे पहिली जी संख्या असेल त्याला तुम्ही काय म्हणणार, ए म्हणणार, आणि दुसरी जी संख्या असेल त्याला तुम्ही काय म्हणणार, बी. ठीक आहे, तर फाइंड द बायनरी ऑफ ए. सगळ्यात अगोदर तुम्हाला बायनरी एचं तुम्हाला काय करावं लागेल, बायनरी नंबर्स कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे, आपण एक्झाम्पलमध्ये ते पाहणार आहोत. दुसरं काय आहे, दुसरी स्टेप फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी. ठीक आहे, फाइंड सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायला, फाइंड बायनरी ऑफ, असं करूयात आपण, फाइंड बायनरी ऑफ बी अँड इट्स वन्स कॉम्प्लिमेंट. मी पूर्ण शब्द लिहित नाही, फक्त कॉम्प म्हणतो. फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय करायचं आपल्याला, इथे कंसामध्ये मी लिहितो, इथे काय करायचं आपल्याला, बी बार कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, आपण बीचा काय करणार, आपण बी बार कॅल्क्युलेट करणार, कारण त्याचे बायनरी कॅल्क्युलेट केलं की त्याचं काय करणार आपण, बी बार म्हणजे बीचं कॉम्प्लिमेंट आपण कॅल्क्युलेट करू पाहणार स्टेप नंबर 2 मध्ये. स्टेप नंबर 3 मध्ये काय करणार, तर ॲड स्टेप 1 अँड स्टेप 2. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं, इन ब्रॅकेटमध्ये आपण काय करणार, इन ब्रॅकेट थोडक्यात जर सांगायचं झालं तर पहिला आपण बायनरी घेतला होता एचा, तो बायनरी प्लस वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी म्हणजे बी बार यांची काय करणार आपण, ॲडिशन करणार स्टेप नंबर 3 मध्ये. स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 4 चौथ्या जी काही स्टेप आहे, चौथी स्टेप आहे, आता चेक करायचं जे आलेलं उत्तर आहे त्याचे 2 कंडिशन येऊ शकतात, की इफ कॅरी इज प्रेझेंट, उत्तराच्या शेवटला जर कॅरी प्रेझेंट असेल तर कॅरी इज 1. जर तुमची कॅरी असेल म्हणजे प्रेझेंट असेल, प्रेझेंट, ठीक आहे, पूर्ण शब्द लिहित नाही मी, कॅरी प्रेझेंट असेल तर तुमचं उत्तर हे कसं असेल, ॲन्सर इज पॉझिटिव्ह. तुमचं उत्तर कसं असेल, पॉझिटिव्ह असेल. देन त्याच्यामध्ये काय होऊ शकतं मग, देन एंड अराउंड कॅरी किंवा मेक एंड अराउंड कॅरी. तर काय करा, त्या कॅरीला एंड अराउंड करून घ्या. एंड अराउंड करून घ्या म्हणजे जर तुमची कॅरी प्रेझेंट असेल, जर तुमची कॅरी जर प्रेझेंट असेल, हे तुमचा ॲन्सर असेल, तर त्या कॅरीला काय करा, ह्या ॲन्सर बरोबर मिळवून घ्या. म्हणजे काय करा, त्याची ॲडिशन त्या ॲन्सर बरोबर करून घ्या. म्हणजे तुम्हाला काय भेटेल, फायनल ॲन्सर मिळेल. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये चौथ्या स्टेपमध्ये सेकंड नंबरची जी काही पॉसिबिलिटी आहे ती काय बघा. सेकंड नंबरची पॉसिबिलिटी काय असू शकते, इफ कॅरी इज प्रेझेंट, ही पहिली पॉसिबिलिटी आहे. दुसरी पॉसिबिलिटी काय असू शकते, इफ कॅरी इज अब्सेंट. जर कॅरी आली नाही किंवा 1 कॅरी आली नाही तर काय करायचं, देन फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट. देन फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ ॲन्सर. तर काय करा, आलेलं जे काय ॲन्सर आहे, ॲडिशन केल्याच्यानंतर स्टेप नंबर 3चं जे काय ॲन्सर आहे, त्याचं काय करा, कॉम्प्लिमेंट करा. म्हणजे ॲन्सरचं काय करायचं, कॉम्प्लिमेंट करायचं, वन्स कॉम्प्लिमेंट करायचं, म्हणजे त्याचं काय करायचं, बार करायचं. ठीक आहे, सगळ्या स्टेप्स तुम्हाला माहिती झालेल्या आहेत. स्टेप्स याप्रमाणे आहेत. स्टेप नंबर 1 फाइंड द बायनरी ऑफ ए. दुसरी स्टेप फाइंड द बायनरी ऑफ बी अँड इट्स कॉम्प्लिमेंट म्हणजे बी बार फाइंड करायचं आहे. त्यानंतर स्टेप नंबर 3
ॲड स्टेप 1 अँड स्टेप 2 म्हणजे ए प्लस बी बार आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ती ॲडिशन झाल्याच्या नंतर आपल्याला दोन पॉसिबिलिटी येऊ शकतात. एकतर कॅरी प्रेझेंट येऊ शकते किंवा कॅरी ॲब्सेंट येऊ शकते. त्यातली जर कॅरी प्रेझेंट आली तर काय करायचं आहे, तर ॲन्सर तुमचं हे काय असणार आहे, पॉझिटिव्ह ॲन्सर असणार आहे. आणि त्या कॅरीला काय करायचं आपल्याला या पद्धतीने इथे दाखवल्याप्रमाणे ॲन्सरला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे आलेल्या उत्तराबरोबर, तर तुम्हाला शेवटचा ॲन्सर मिळेल. आणि दुसरी पॉसिबिलिटी, इफ कॅरी इज ॲब्सेंट, जर तुमची कॅरी ॲब्सेंट आली तर काय करा, आलेल्या उत्तराला कॉम्प्लिमेंट करा. त्याचं काय करा, वन्स कॉम्प्लिमेंट करा. म्हणजे या ठिकाणी ॲन्सरचं काय होईल, ॲन्सर कॉम्प्लिमेंट, त्याचं काय करा, कॉम्प्लिमेंट करा. ठीक आहे, स्टेप समजल्या सगळ्यांना. आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, तर आपण एक्झाम्पल घेऊयात. आता एक्झाम्पल आहे 12 वजा 9, 12 मायनस 9, हे तुम्हाला काय करायची, सबस्ट्रॅक्शन करायची आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी ए काय आहे रे, तर 12 आहे. गिवन काय, ठीक आहे, आपण गिवन लिहून घेऊयात. ए आहे 12 आणि बी आहे 9. ठीक आहे, ए 12 आहे आणि बी 9 आहे. तर आता स्टेप नंबर 1 लिहून घ्यायची. स्टेप काय आहे, फाइंड बायनरी ऑफ ए. एचं काय करा, बायनरी फाइंड करा. ए आहे 12. ठीक आहे, ए तुम्हाला 12 दिलेला आहे. त्याचं काय करा, बायनरी कॅल्क्युलेट करा. बायनरी डायरेक्टली 8 4 2 1 पद्धतीने, 8 4 2 1 पद्धत. आता ह्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपण 8 4 2 1 पद्धत वापरणार नाही. आता आपल्याला माहिती झालेलं आहे 12ची बायनरी काय येत असते, 1 1 0 0. ठीक आहे, तर एची जी काही व्हॅल्यू आहे 12, 12चा जो बायनरी नंबर आहे तो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे, पहिली स्टेप पूर्ण. स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 2 आहे फाइंड बायनरी ऑफ बी अँड इट्स बी बार. बायनरी अगोदर बीचं कॅल्क्युलेट करून घ्या आणि त्याचं काय करा, वन्स कॉम्प्लिमेंट करा. ठीक आहे, मग बीची व्हॅल्यू काय आहे, बी इज इक्वल टू 9. 9ची बायनरी काय येईल, 1 0 0 1. आणि ह्याचं जे काही कॉम्प्लिमेंट आहे, कॉम्प्लिमेंट काय येईल, म्हणजे काय, बी बार. बी बार काय येईल, 1च्या जागेवर रिप्लेस करायचा 0, 0च्या जागेवर रिप्लेस करायचा 1. म्हणजे काय येईल, त्याची बायनरी 0 1 1 0. ठीक आहे, आपल्याला बी बार या ठिकाणी भेटलेला आहे, जो आहे 0 1 1 0. स्टेप नंबर 3. स्टेप 3 काय आहे, ॲड ए प्लस बी बार. बी बारला ॲड करायचं आहे ए बरोबर. तर ए काय भेटला होता तुम्हाला, 12. 12 किती आहे, 12 किती आहे, बायनरी 12 म्हणजे 1 1 0 0. ठीक आहे, ही आहे 12 म्हणजे ए प्लस बी बार. ठीक आहे, मग बी बारची व्हॅल्यू काय आहे, आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली. बी बारची व्हॅल्यू आहे 0 1 1 0. ठीक आहे, मग त्याला इथे ॲड करून घेऊयात. 0 1 1 0. करा ॲडिशन. ठीक आहे, 0 0 0 0 1 1 1 1 0 बट कॅरी 1. आणि 1 0चा ॲन्सर येतो 1 आणि 1 1 0 बट कॅरी 1. इथे कॅरी बघा, कॅरी आली आहे म्हणजे 4 नंबरची स्टेप. स्टेप 4, 2 पॉसिबिलिटी आहेत. इफ कॅरी इज 1, कॅरी आता इथे आलेली आहे, कॅरी प्रेझेंट. कॅरी जर प्रेझेंट असेल तर ॲन्सर काय असतं, पॉझिटिव्ह. अँड एंड अराउंड कॅरी, अँड एंड अराउंड कॅरी. कॅरीला काय करा, एंड अराउंड करून घ्या. ठीक आहे, मग आपला ॲन्सर काय आलेला आहे, ॲन्सर आपला आलेला आहे 0 0 1 0. हे आपला ॲन्सर आहे. 0 0 0 0 1 0 हे आपला ॲन्सर आहे. ह्या ॲन्सरला मध्ये काय करायचं आपल्याला, कॅरी एंड अराउंड करून घ्यायची आहे. मग आपण खालच्या स्टेपमध्ये जाऊयात. ॲन्सर आपल्याला 0 0 1 0. ते आपण इथे लिहून घेऊयात 0 0 1 0.
आणि ही जी काही कॅरी आहे याला आपल्याला काय करायचं आहे, एंड अराउंड करायची, म्हणजे काय याच्यामध्ये काय करायची, ॲडिशन करून घ्यायची. ती असेल फर्स्ट बीटला म्हणून 0 1 1, बाकी इकडे काही सगळे शून्यच आहेत, इथं काहीच नाही आहे म्हणून डायरेक्टली ती व्हॅल्यू आपण डायरेक्टली लिहून घेऊयात. ॲन्सर तुमचा शेवटचा फायनल ॲन्सर काय आलेलं आहे, 0 0 1 1, म्हणजे हे तुमचं काय असणार आहे फायनल ॲन्सर. 0 0 1 1 हे तुमचं असणार आहे फायनल ॲन्सर. याला जर तुम्ही डेसिमलमध्ये कन्व्हर्जन कराल तर त्याची जी काही व्हॅल्यू असेल ती असेल 1, इथे असेल 2, इथे असेल 4, इथे असेल 8. म्हणजे इथे 8 आणि 4 हे येणार नाही आहेत कारण त्यांची व्हॅल्यू 0 0 आहे, त्यांचं वेटेज 0 0 आहे. म्हणून 2 + 1 म्हणजे ॲन्सर तुमचं काय येईल शेवटला 3, हे काय असेल तुमचं. आणि ते सुद्धा कसं प्लस, कारण आपण 4 नंबर स्टेपमध्ये पाहिले की इफ कॅरी इज प्रेझेंट, बरोबर. म्हणजे तुमचं ॲन्सर काय आलं +3. तुम्ही एक्झाम्पलमध्ये काय घेतलं होतं, 12 - 9. बघा ॲडिशनच्या रूल्सनुसार आपण गेलेलो आहोत तरीसुद्धा आपल्याला शेवटचं जे काय ॲन्सर भेटलं ते काय भेटलं आहे, सबस्ट्रॅक्शनचं ॲन्सर भेटलेलं आहे. ते भेटलेलं आहे 0 0 1 1, म्हणजे सबस्ट्रॅक्शन केली बट बाय युजिंग ॲडिशन रूल, म्हणजेच कोणतं, वन्स कॉम्प्लिमेंट मेथडने आपण हे उत्तर काढलेलं आहे. समजलं आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेऊयात, याच्या उलट एक्झाम्पल घेऊयात. ओके, आपण सेकंड एक्झाम्पल पाहत होतो. सेकंड एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 9 - 12. बघा या ठिकाणी एची व्हॅल्यू आहे 9 आणि बीची व्हॅल्यू आहे 12. जी फर्स्ट व्हॅल्यू आहे ती असते ए आणि जी सेकंड व्हॅल्यू असते ती असते बी. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण लिहून घेतलेली एची व्हॅल्यू आहे 9 आणि बीची व्हॅल्यू आहे 12. स्टेप नंबर 1मध्ये आपण काय घेतो, बायनरी ऑफ एचा बायनरी काय होतो, एची व्हॅल्यू आहे 9, 9चा बायनरी होईल 1 0 0 1. स्टेप नंबर 2, बायनरी ऑफ बी, बायनरी व्हॅल्यू आहे बीची व्हॅल्यू आहे 12, 12चा बायनरी व्हॅल्यू काय येईल 1 1 0 0 आणि बी बार काय येईल, बी बार म्हणजे त्याचं कॉम्प्लिमेंट, बीचं कॉम्प्लिमेंट, म्हणजे 12चं काय करायला लागेल आपल्याला कॉम्प्लिमेंट. काय करायचं, 1च्या जागेवर 0 0च्या जागेवर 1, म्हणजे 0 0 1 1 हे काय झालं, ह्याचं कॉम्प्लिमेंट झालं. ठीक आहे, 2 स्टेप झाल्या. थर्ड स्टेपमध्ये काय करायचं आहे, ॲड ए अँड बी, म्हणजे काय ए प्लस बी बार. ए आणि बी म्हणजे स्टेप 1 आणि स्टेप 2ची ॲडिशन करायची. स्टेप 2 काय आहे आपली, ही आहे बी बार. ठीक आहे, ए प्लस बी, ए प्लस बी बार. तर एची व्हॅल्यू आहे 1 0 0 1 आणि बीची व्हॅल्यू आहे 0 0 1 1. ठीक आहे, तर मग आपण इथे ॲडिशन करून घेऊयात. 1 0 0 1 प्लस बी बारची व्हॅल्यू आहे 0 0 1 1, 0 0 1 1, एका खाली एक लिहून घ्या, ॲडिशन करून घ्या. 1 1 0 कॅरी 1 0 1, ॲन्सर येतो 1 आणि 1 1 0 बट कॅरी परत पुन्हा एकदा 1. ह्या 1 आणि 1ची जी काही ॲन्सर येते 0 बट कॅरी आलेली आहे 1. 0 0चं ॲन्सर नेहमीप्रमाणे 0 आणि 0 1 ॲन्सर येतं 1, पुन्हा 1 0 1. शेवटला जे काही तुमचं उत्तर आलेलं आहे बघा, स्टेप नंबर 3मध्ये तुमचं जे काय उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 1 1 0 0. या ठिकाणी कॅरी मात्र आलेली नाही. कॅरी जर आली नाही तर आपली स्टेप नंबर 4 आठवा. स्टेप नंबर 4मध्ये असं म्हटलं होतं की कॅरी जर आली नाही तर तुमचं उत्तर जे असतं ते काय असतं, निगेटिव्ह. आणि तुम्हाला काय करावं लागतं, जे काय ॲन्सर आहे त्या ॲन्सरचं काय करावं लागतं, कॉम्प्लिमेंट करावं लागतं. मग आपण करूयात ॲन्सरचं कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, उत्तर तर आता निगेटिव्ह आहे, म्हणजे साईन तुम्हाला भेटलेलं आहे निगेटिव्ह. आणि आता काय करायचं, ह्या ॲन्सरचा काय करायचं, एक वन्स कॉम्प्लिमेंट करायचं आहे. ठीक आहे, तर मग आता ह्या ॲन्सरचं वन्स कॉम्प्लिमेंट काय, ॲन्सर काय आहे 1 1 0 0. याचं जर आपण वन्स कॉम्प्लिमेंट केलं तर ते काय येईल 0 0 1 1. हे काय आलं तुमचं फायनल ॲन्सर, ज्याची जे तुम्ही
डेसिमलमध्ये कन्व्हर्जन केलं तर आपण वेटेज लिहून घेऊयात. 1चं जे काही म्हणजे इथे जे फर्स्ट बीट आहे त्याचं जे काही वेटेज असतं ते असतं 1, सेकंड बीटचं वेटेज असतं 2, थर्ड बीटचं 4 आणि 4th बीटचं जे असतं ते असतं 8. 8 आणि 4 येणार नाही कारण ते 0 0 आहेत. फक्त येईल 2 + 1 = 3. म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते असणार आहे 3. बट आपण 4 नंबरच्या स्टेपमध्ये काय म्हटलं होतं, उत्तर कॅरी प्रेझेंट, कॅरी जी काय आहे ती प्रेझेंट नाही आहे, अब्सेंट आहे. म्हणून उत्तर जे असेल ते काय असेल, निगेटिव्ह. म्हणजे तुमचं उत्तर आलं -3. तुम्ही एक्झाम्पलमध्ये घेतलं होतं 9 - 12, ज्याचं जे काय उत्तर आहे ते आलं आहे 3. ओके, आणि ते काय आहे -3. तर अशा प्रकारे वन्स कॉम्प्लिमेंट मेथडने आपण सबस्ट्रॅक्शन करतो. मात्र रूल्स कोणते यूज करतो, तर ॲडिशनचे रूल्स यूज करतो आणि तरीसुद्धा आपल्याला सबस्ट्रॅक्शनचं उत्तर किंवा ॲन्सर मिळत असतं. याचप्रमाणे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकायचं आहे टूज कॉम्प्लिमेंट्स मेथड. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. गुड बाय.